लोकसभेमध्ये केवळ 5% खासदार हे तरुण आहेत अशी माहिती समोर आली आहे. 543 पैकी 25 खासदार हे जेनझीचं प्रतिनिधित्व करतात. तरुण खासदारांची संख्या ही वर्षागणिक कमी होत चाललेली आहे. सध्याची लोकसभा ही सर्वात वयोवृद्धांची लोकसभा आहे. लोकसभा खासदारांचं सरासरी वय हे 56 वर आहे. तर जेनझी आंदोलकांनी संपूर्ण देश दणाणून सोडला होता हे आपण सगळ्यांनीच पाहिले. मात्र जिथे कायदे बनतात अशा लोकसभेमध्ये केवळ 5%च खासदार तरुण आहेत, म्हणजेच 35 वर्ष वयाच्या आतले आहेत. 543 पैकी अवघे 25 खासदार या गटामध्ये येतात. इतकंच नाही तर सध्याची लोकसभा ही सर्वात वयोवृद्धांची लोकसभा आहे असं सुद्धा या आकडेवारीतून समोर आलंय. खासदारांचं सरासरी वय 56 वर गेलेलं आहे आणि हे सरासरी वय 1952 मध्ये 46 इतकं होतं. वयोगटातील खासदारांची संख्या ही आपण पाहूयात ग्राफिक्समधून. तर 25 ते 35 वर्ष या वयोगटातले 25 खासदार सध्याच्या लोकसभेत आहेत. 36 ते 45 वर्ष वयोगटातले 79 खासदार आहेत. 46 ते 55 वर्ष या वयोगटातले 159 खासदार आहेत आणि 56 ते 65 या वयोगटातले 175 खासदार आहेत. तर 66 ते 75 या वयोगटातले 94 खासदार आहेत आणि 76 वर्षांवरील 11 खासदार आहेत. तर लोकसभेतील तरुण खासदारांची संख्या आपण पाहूयात. 1952 मध्ये तरुण खासदारांची संख्या होती 82, 1957 मध्ये 73 होती आणि त्यानंतर ती सातत्यानं कमी होत गेली. 1962 मध्ये 45 तरुण खासदार होते, 1967 मध्ये 59 इतके होते, तर 1971 मध्ये 44, 1977 मध्ये सुद्धा तरुण खासदार 44च होते. 1980 मध्ये ही संख्या 52 वर गेली. तर 1984 मध्ये 43 इतके तरुण खासदार होते, 1989 मध्ये 31, 1991 मध्ये 40, 1996 मध्ये 33, 1998 मध्ये 34, 1999 मध्ये 29 आणि 2004 मध्ये 31. दोन 2009 मध्ये 22, 2014 मध्ये 33, 2019 मध्ये 21 आणि आता 2024 मध्ये तरुण खासदारांची संख्या आहे 25.